4 मार्च 2025 को मुंबई के आजाद मैदान में अम्बेडकरवादी संघर्ष पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष आयल नंदागली सबने अपने सभी पदाधिकारी के साथ मुंबई के आजाद मैदान में विशाल मोर्चा और धरना प्रदर्शन किया। सरकार से उनकी कुछ मांगे हैं, वह मांगे उनकी पार्टी की तरफ से उनको मिलना चाहिए जो उनका अधिकार है। आजाद मैदान के धरना प्रदर्शन में सरकार से मांग किया कि हमारी मांगे पूरी की जाए। दिन की धरना प्रदर्शन में उन्होंने अपना पत्र मंत्रालय में दिए और मांग पूरा करने के लिए सरकार गुजारिश किया। पत्रकार अनिल वर्मा, मुंबई से। आता मला सांगा, आता हा तुम्ही मोर्चेबद्दल आलेले त्याच्यामध्ये तुमच्याबद्दल काय विषय असेल? आमचा विषय असा होता सर, मी यवतमाळमधून आली आहे. मी महिला आर्थिक विकास महामंडळाला काम करत होतो आणि माझ्यासारखे अनेक भगिनी अशा आहेत की ज्या मावीमध्ये काम करत असताना आम्ही तळागाळातून काम केलेलं आहे. ज्या महिला सक्षमीकरण या सदराखाली जे आम्ही काम केलेलं आहे. महिलांचं सक्षमीकरण तर झालेलंच आहे. आता तुम्ही पाहता आहे की प्रत्येक महिलाची प्रगती होत आहे असं दिसत आहे आणि बचत गटांना महत्त्वपूर्ण भूमिका आलेली आहे. या शासनानं बचत गटाला खूप मोठी मान्यता दिली आहे ना. प्रत्येक गोष्ट ही बचत गटाच्या माध्यमातून होत आहे आणि आज जी महिला घरातून येत नव्हती आम्ही त्यांना घरातून बाहेर काढलं. त्याचा नवराच आमच्याशी बोलायचा, बाई तर कधीच बोलायची नाही. आम्ही तळागाळात जात होतो, जिथं रस्ते नव्हते अशा ठिकाणी सुद्धा जाऊन आम्ही बचत गट स्थापन केलेले आहेत. माझं म्हणणं काय की आता जे वयोवृद्ध महिला आहे ज्यांची म्हणजे वय 60चं वर गेली आहे त्याच्याबद्दल तुमचं काय आहे? त्याच्याबद्दल 60च्या वर गेलेल्या महिलांना तर पेन्शन मिळावे अत्यंत आवश्यक आहे आणि आम्ही जे मावींच्या महिला जे आहे ज्यांनी काम केलं आहे महिला सक्षमीकरणासाठी, तर त्यासाठी आम्ही जे महिला सशक्त झालेले आमच्या माध्यमातून, पण आम्ही जे मावींमध्ये काम केलं आहे सहयोगिनीनं, या सहयोगिनीला शासनाने काढून टाकलेलं आहे आणि आम्हाला करार बेस मान्य नाही आहे आणि आम्ही आज शासनासोबत असं सांगत आहोत की आमचे वय झालेलं आहे, आम्ही कुठलंही काम करू शकत नाही आणि आम्ही आता नवीन जॉब दिला तरी आम्ही त्यांचा जॉब करू शकत नाही. तुमचं म्हणणं काय, तुम्हाला किती म्हणजे पेन्शन असायला पाहिजे? तुमचं म्हणजे पेन्शन बद्दल मी पण मांग केलेली किती पेन्शन असायला पाहिजे म्हणजे राज्य सरकारतर्फे? हा, आम्हाला 25,000 रुपये प्रत्येक सहयोगीला मिळाले पाहिजे. पेन्शन चालू सहयोगीला मिळाले पाहिजे आणि आम्ही जे आम्हाला जे काढून टाकले त्यांची सुद्धा लिस्ट करून आम्ही सगळ्या सहयोगीला पेन्शन मिळायला द्यावे, हीच माझी मागणी आहे. आता अजून आपली वहिनी आहे, आपण त्याच्यात 2 शब्द बोलून घेऊया. तुम्ही ताई यवतमाळ मधून आले तर मोर्चामध्ये तुमचा आम्ही लय आभारी आहे. तुमच्या याच्याबद्दल काय मत, तुमची काय मागणी आहे? माझे नाव मनोरमा टोंगे आहे. मी नागपूर विदर्भ शेतकरी शेतमजूर बस सेवा लाडली बहिणाचे वाढीव पगार हे सगळे म्हणजे सरकारने धोरण बनवलं आहे आणि याच्यामध्ये सरकारने काम करायला माझं म्हणणं काय, राज्य सरकारने म्हणजे नवी माझी योजना चालू केलेली आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय लाभ भेटला काय? नाही, आम्हाला लाभ नाही मिळाला. फक्त लाडली मिळाली आणि लाडली आम्हाला फक्त 1,500 रुपये मिळत आहे. त्याच्यामुळे आम्हाला वाढीव पैसा पाहिजे आणि प्रत्येक महिन्याला पगार पाहिजे. सगळ्या मागण्या घेऊन आम्ही धन्यवाद ताई. आता आम्ही परत येणार आहे गौरी साहेब पशी आपण 2 शब्द परत विचारूया. आता अजून आता आमची ताई आहे चौगुल शेंडे तालुक्यावरून आलेली आहे, भंडारा जिल्हा. आम्हाला आमचे 6 महिने झाले पैसे नाही मिळाले आहेत. त्याच्यासाठी पगार हर महिन्याला देवावा आणि 6,000 रुपये महिना मला पाहिजे. 6,000 रुपये तुम्हाला महिन्यात तुम्ही मागणी केलेली. आता पण सरकारने तुम्हाला म्हणजे आश्वासन दिलं काय पुढे केलं काय? आमचा पैसा जप्त करून ठेवलेला आहे. 6 महिने झाले पगार देत नाही. कशाबद्दल तुम्ही पैसे थांबवले? का म्हणून थांबवले तर का माहित, का म्हणून थांबवले तर दिले पाहिजे. पण त्यांच्या पगार होते, महिन्याच्या महिन्याला त्यांच्या पगार होते, आमचे पण पगार केले पाहिजे. काही पैसे राहतात का नाही. अजून आपली वहिनी आहे, आपण त्यांच्याशी 2 शब्द जाणून घेऊया. बोला ना, तुमचं नाव आणि इथं आलेले आपण जरा सांगा. तुमचं काय मागणं आहे?
म्हणजे तुम्हाला निराधार महिलांची पेन्शन भेटते ना 1500 रुपये 1500 भेटते. याच्यानंतर अजून तुम्हाला काय निराधारची पेन्शन 1500. कमीत कमी त्यांचं म्हणणं आहे की 6000 पर्यंत आम्हाला सरकारतर्फे पेन्शन भेटायला पाहिजे. आम्ही आलेले आता आझाद मैदानावर आमचे नारा लावा नारा संघर्ष पार्टीचे आता गवळे साहेब बरोबर आम्ही बोलत होते. याच्याबद्दल सगळ्यात आभारी आहे. धन्यवाद. मी बलदेव सिंग. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आंबेडकरवादी संघर्ष पार्टीचा महात्मा ज्योतिराव फुलेंचा श्रावणबाळ विधवा महिला अपंग निराधारांना 6000 रुपये महिना. शेतकऱ्यांचा कर्ज माफ. शेतकऱ्यांना किसान सन्मान 6000 रुपये महिना. मावींमध्ये काम केलेल्या महिलांना 20,000 रुपये महिना. पिढी पेन्शन धारकांना 20,000 रुपये महिना. शोषित धनग्रस्त जे कर्मचारी आहेत त्यांना कामावरती घेतलंच पाहिजे. ज्यांनी नोकरी पास केली त्यांना नोकरीवरती पुन्हा घेतलंच पाहिजे. आंबेडकरवादी संघर्ष पार्टीचा महात्मा ज्योतिराव फुल्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा सावित्री आईचा जिजाई मातेचा. धन्यवाद गवळी साहेब. आता आंबेडकर संघर्ष समिती बरोबर आम्ही बोलणं झालं होतं. थँक्यू. जसं सामाजिक न्याय मंडळ आपण म्हणतो सामाजिक म्हणजे जे मिनिस्टर खातं आहे समाज कल्याण मिनिस्टर मध्ये सरकारने याचा कोटा भरपूर कमी केलेला आहे. जे आपण बार्टी टाकरी आपण म्हणतो ना विद्यार्थीचं पुण्याला आहे त्याच्यातलं 300 कोटी रुपये निधी राहते. त्याच्यातलं 100 कोटी रुपये सामाजिक काम खर्च म्हणतात. जसं आता पुण्याला भीमा कोरेगाव होतं तिथं 100 कोटी खर्च केले जातो. मग आम्ही म्हणतो ज्या योजनेसाठी पैसा आहे त्या योजनेसाठी असायला पाहिजे. आणि महाराष्ट्र सरकारने सामाजिक न्याय खात्याचा पैसा वाढवायला पाहिजे. आदर वाढवला गेला तर सामाजिक क्षेत्रात अनेक योजना असतात त्यांना त्याचा फायदा मिळतो. याच्यापुढे तुम्ही आता तुमचं काय वाटचाल आमची वाटचाल अशीच असेल की यानंतर या देशातला शेतकरी शेतमजूर सुशिक्षित बेरोजगार आहे किंवा महिला आहेत ह्या सगळ्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे. 78 वर्षामध्ये देशाची परिस्थिती खूप चांगल्या प्रकारे वाढलेली आहे. कारण सरकारी महागाईच्या नुसार जो जीएसटीचा दर लावला होता 6%, 12%, 18%, 28%, 42%, सरकारने आतापर्यंत 28% लावलं म्हणजे 18% लावलेला आहे. पुढचं धोरण आहे 28% पर्यंत. तर अशा कितीतरी पद्धतीमध्ये सामान्य माणसाकडून म्हणजे कराच्या रूपात पैसा वसूल केला जातो. परंतु सामान्य माणसाचं जगणं हे कठीण होत आहे. त्यासाठी सरकारने याकडे लक्ष द्यावं. आणि अगर सरकार लक्ष देत नसेल तर आम्ही म्हणतो की महाराष्ट्रामध्ये 288 असतील एकूण आमदार. त्याच्यापैकी भविष्यामध्ये पुढच्या येणाऱ्या 5 वर्षामध्ये म्हणजे 45 महिलांनी आमदार म्हणून निवडणुकीमध्ये भाग घ्यावा आणि अर्धे मिनिस्टर महिला बनाव्यात. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सुद्धा महिला व्हायला पाहिजे अशी आमची सुद्धा महिलांना एक रिक्वेस्ट विनंती आहे. आता मी गवळे साहेबांशी म्हणजे बोलणं झालं. हा लोकांनी आम्हाला याच्याबद्दल सांगितलं. आता आमच्या इथे कार्यकर्ता एक महिला ताई पण आहे. आपण त्याच्याकडे विचारून घेऊया. काय तुमचं नाव बसा खाली इथं बसून